तालुक्यातील मौजे तळे येथील वाळू माफियांना पंढरपूर सत्र न्यायालयाची चपरा. यात हकीकत अशी की तळे येथील वाळू माफियांची शिरदोरी एवढी वाढली होती की स्वतःवर वाळू चोरीच्या 2-3 केसेस चालू असताना देखील वाळू माफियांचा धंदा हा एका महादेव खिलारे या पत्रकाराच्या पाठपुराव्यामुळे महसूल खात्याने केलेल्या कारवाईमुळे त्यांच्या भीमा नदीतील पात्रात असणाऱ्या वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू उपसा करणाऱ्या होड्या नष्ट केल्याचा राग मनात धरून त्यांनी महादेव खिलारे यांचे विरुद्ध अॅट्रॉसिटीची फिर्याद दिली आणि अॅट्रॉसिटीची फिर्याद दिल्यानंतर महादेव खिलारे यांनी पंढरपुरातील ॲडव्होकेट श्री अथार उर्फ राजभाऊ कुलकर्णी माझेतर्फे त्यांचे वतीने मी अटकपूर्व जामीनचा अर्ज पंढरपूर सत्र न्यायालयात केला. या अटकपूर्व जामिनाच्या अर्जामध्ये त्यांच्यातर्फे मी अंतरिम अटकपूर्व जामीनचा अर्ज देखील दिलेला होता. या अर्जाची सुनावणी दिनांक 20/5/2026 रोजी होऊन न्यायालयाने दिनांक 21/5/2026 रोजी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आणि त्यामुळे या वाळू माफियाचे धाबे जाणले आहेत. अशा प्रकारे एखाद्या पत्रकाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यावर अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करायचे, गंभीर स्वरूपाचे अॅट्रॉसिटी किंवा विनयभंगाचे गुन्हे दाखल करून त्याला कोंडीत पकडायला बघायचे, त्याचा आवाज दाबायचा आणि आपले अवैध धंदे विना तक्रार चालू ठेवण्याचा प्रयत्न जो या वाळू माफियांनी केलेला होता त्याला पंढरपूर येथील सत्र न्यायाधीश पहिले श्रीमती टी.जी. मिटकरी मॅडम यांच्या आदेशाने चपरा बसलेली आहे. यामुळे असं म्हणता येईल की चोर ती चोर आणि वर शिरजोर या म्हणीप्रमाणेच आहे. स्वतःवर वाळू चोरीचे गुन्हे दाखल आहेत, पुन्हा वाळू चोरीचा धंदा करताय तुम्ही आणि त्याच्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्या पत्रकाराविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करतात. मग ह्याला चोर ती चोर नाहीतर शिरजोर ह्याच्याशिवाय दुसरं काय म्हणायचं सांग. तर यावरून जे वाळू माफिया आहेत त्यांनी धडा घ्यावा आणि यापुढे पोलिसांनी देखील अशा प्रकारे अवैध धंद्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पत्रकारांची बाजू घ्यावी, त्यांच्या विरुद्ध खोटे खटले तरी निदान दाखल करू नये एवढी दक्षता घ्यावी हीच माझी अपेक्षा. या केसच्या कामी मला माझे क्लार्क श्री ऋषिकेश फुलारे यांनी बहुमोल सहकार्य केले.